आज मी पटकन सोप्यात सोप्या पद्धतीने तयार होणारी अशी कोबीची भाजी बनवत आहे. चला बघूया मी कशी बनवली ते. त्यासाठी एक कोबी घेतला. त्यातील पाव कोबी मी इथे वापरत आहे. तो असा बारीक उभा चिरत आहे. इथे आता कोबी माझा चिरून झालेला आहे. आता भाजी ही लवकर शिजण्यासाठी मी ह्या चिरलेल्या कोबीला पाण्यामध्ये उकळून शिजवत आहे. त्याच्यासोबत थोडी हरभऱ्याची डाळ पण टाकत आहे. हरभऱ्याची डाळ आधी मी भिजवलेली नव्हती, त्यामुळे ह्याच कोबीबरोबर ती उकडेल. साधारणपणे 36% मी इथे कोबी शिजवणार आहे. कोबी आणि डाळ ही छानपैकी शिजलेली दिसते. आता यातील सगळं पाणी मी काढून टाकते. एकीकडे स्टोव ठेवला. स्टोववरती कढई ठेवून कढईमध्ये तेल तापवले. त्यामध्ये मोहरी घातली. आता ही मोहरी आजची माझी एकदम मोठी मोहरी आहे, त्यामुळे ती तडतडल्याशिवाय दुसरे पदार्थ त्यात ॲड करायचे नाहीतर ती मोहरी चवीला कडवट लागते. त्यामुळे आता मोहरी तडतडून झाल्यावर जिरं तिचे पण छानपैकी तडतडून दिले. त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा मी इथे ॲड करत आहे. त्याला पण छान गोल्डन होईपर्यंत परतूया. कांदा परतल्यानंतर त्यात आलं, लसूण, मिरची यांचा ठेचा मी बनवलेला होता, तो मी आता यात ॲड करत आहे. याऐवजी तुम्ही मिरच्यासुद्धा वापरू शकता. आता तो ठेचासुद्धा छान परतला गेला. त्याच्यानंतर त्यात थोडी हळद आणि त्याच्यानंतर आता शिजवलेला कोबी यामध्ये ॲड करू. कोबीसुद्धा छानपैकी तेलामध्ये मिक्स होत आहे. असा मिक्स झाला आहे. आता छानपैकी मिक्स झाल्यावर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून परत मिक्स करून त्याच्यावर आता झाकण ठेवूया. झाकण ठेवून त्याला 1-2 मिनिटे वाफ आणून घ्या. म्हणजे उरलेला कोबी त्यामध्ये छानपैकी शिजेल. हा बघा, आता कोबी हा शिजलेला आहे. त्यात आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी पिठी साखर घालून परत मिक्स करूया. अशा पद्धतीने इथे माझी पटकन तयार झालेली आहे कोबीची भाजी. त्यासोबत खाण्यासाठी मी इथे पोळ्या पण पटकन बनवत आहे. आजच्या सगळ्या पोळ्या आणि भाजी मी स्टोववर बनवलेली आहे. तर हा स्टोव कसा चालू करायचा याचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की पहा. आता इथे पोळ्या भाजून झालेल्या आहेत. मी आता भाजी सर्व केलेली आहे. बघा कशी छान दिसत आहे की नाही. भाजी आणि चवीला एकदम मस्त झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी बनवून पहा. आणि तुम्हाला मी ही केलेली भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगून चॅनलला सबस्क्राईब करा.